नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, जे लोक स्वामींचा हात धरून चालतात ते कधीच एकटे पडत नाहीत. कारण भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. मित्र हो, चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाहीत. म्हणून जीवनात गवतासारखे भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे. मित्र हो, स्वामींची सेवा तुम्हाला जशी जमेल तशी करा. आपले स्वामी काहीच म्हणत नाहीत की तुम्ही हेच करा, असंच करा. मित्र हो, अगदी मनापासून घेतलेलं नामसुद्धा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. म्हणून नामस्मरण जरी केले तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी उभे राहतील. मित्र हो, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आज मी एक अशी छोटीशी कथा सांगणार आहे. ती ऐकून तुमच्या जवळच्या लोकांवरचे प्रेम अजून वाढेल. मित्र हो, समाजामध्ये वागताना मीपणा सोडून द्या आणि माझे शरीर हे फक्त एक आत्मा आहे अशी जाणीव ठेवून कार्य करत राहा. लक्षात घ्या की भगवंत हा तुमच्या भावनांमागील भावना, तुमच्या इच्छेमागील इच्छा, तुमच्या शक्तीमागील शक्ती, तुमच्या ज्ञानामागील ज्ञान आहे. हृदयातील भावना आणि मनातील तर्कबुद्धी यांचा पूर्ण संतुलित मेळ घाला. आपल्या शरीरामध्ये एक दैवी शक्ती असते. ती दैवी शक्ती जाणून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या सहवासात राहणे खूप गरजेचे आहे. मित्र हो, तुम्ही जेवढे जास्त देवाच्या सानिध्यात राहाल तेवढेच तुम्ही त्याच्या जवळ जाल आणि तुमच्या मानसिकतेवर सुद्धा एक सकारात्मकतेचा प्रभाव झालेला दिसून येईल. तुम्ही या सर्व गोष्टींशी सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले हे भक्तिमय चॅनल स्वामी लीलाला सबस्क्राईब करा. आता सुरू करूयात आपल्या एका छोट्याशा कथेला. मित्र हो, माझी खात्री आहे की ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या रोजच्या जीवनशैलीवर थोडा तरी फरक नक्की पडेल. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की रक्तदान आणि कन्यादान हे दुनियेतील सर्वात महत्त्वाचे दान आहे. पण आजच्या या युगात वक्तदान पण खूप महान आहे. वेळ देणे हे सुद्धा खूप महान दानच झालेले आहे. मित्र हो, ही एक खूप छोटी कहाणी आहे 4 मित्रांची. नवीन, संतोष, मनीष आणि प्रवीण अशी ते 4 मित्रांची नावे आहेत. 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर या चौघांनी विचार केला की आपण सगळे मिळून एक पार्टी करूया. ही एक खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा त्या शहरातील खूप मोठ्या अशा एका हॉटेलमध्ये त्यांचं भेटायचं ठरलं. कसे तरी सगळ्यांनी पैसे जमवले आणि ठरलेल्या दिवशी पार्टी करायला जमले. चहा नाश्ता चालू राहिला, गंमत गोष्टी चालू राहिल्या आणि जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा वेटर जवळ येतो. त्यावेळी त्या 4 मित्रांमधला एक खूप मोठा संवाद चालू असतो. तेव्हा त्यातील एकाने म्हणाला, आता आपण शिक्षणासाठी इकडे तिकडे जाणार, आपली भेट होणार की नाही हे माहीत नाही. आपण एक काम करूया, पुढे आपण 40 वर्षाने परत सगळे याच हॉटेलमध्ये येऊन भेटूया आणि बघूयात की 40 वर्षामध्ये कोण कोण किती ग्रो करतंय. सगळेच बोलले, हो ठीक आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला आपण नक्की भेटू. पण हे आठवणीत ठेवा की त्या दिवशी जो सगळ्यात शेवटी येईल तो हॉटेलचे बिल पे करेल. त्या ठिकाणी उभा असलेला वेटर ते सगळे ऐकत असतो. तो म्हणाला, काय बात आहे, तुमची तर खूप छान शर्यत लागली आहे. 40 वर्षांनी जर मी इथेच राहिलो तर मला सुद्धा तुमची पार्टी नक्कीच बघायला आवडेल. 40 वर्ष कधी गेले समजलेच नाही. पण त्या 40 वर्षात सगळं काही बदललं होतं. ते जे शहर होतं ते एक खूप मोठे शहर झाले होते. खूप छान छान बिल्डिंग झाल्या होत्या. ते जे छोटंसं हॉटेल होतं ते आता खूप मोठं 5 स्टार हॉटेल झालं होतं. आणि जो वेटर होता तो त्या हॉटेलचा मालिक झाला होता. आणि त्या सगळ्यांची जीवनशैली ही बदलली होती.
कोण इंजिनियर झालं होतं, तर कोण स्वतःचा बिझनेस सुरू केला होता, कोणी सरकारी जॉबला लागलं होतं, तर कोणी बाहेरगावी गेले होते. सगळे आपापल्या जीवनात व्यस्त झाले होते. यामध्ये 40 वर्ष कसे निघून गेले ते माहीतच पडले नाही. पण या 40 वर्षामध्ये त्यांना हे गोष्ट माहीत होती की आपल्याला आता भेटायचं आहे. 1 जानेवारी आली आहे. ठरलेल्या वेळी त्यांनी भेटायचं ठरवलं. एक जण येऊ लागले. सगळ्यात पहिला मनीष आला. आपल्या खूप मोठ्या गाडीतून उतरला. जाऊन त्यांनी मित्राला शोधू लागला. तेव्हा जो वेटर होता आणि आता जो सेट झाला आहे, त्याने त्याला ओळखले आणि बोलला, या सर, तुम्ही मला ओळखलं का? मी तोच वेटर जो तुमच्याबरोबर त्या दिवशी होतो, ज्याने तुमचे सर्व बोलणं ऐकले होते. आज मी याच हॉटेलचा मालक आहे. मनीष म्हणतो, हां, तुम्हीच होता का ते, ज्याने आमचे सर्व बोलणे ऐकले होते? तो हॉटेलचा मालक मनीषला म्हणतो, या बसा, तुमच्यासाठी प्रवीण सरांनी अगोदरच टेबल बुक केला आहे. बसा, ते येतीलच थोड्या वेळात. थोड्या वेळात संतोष आला. दोघांच्यामध्ये खूप वेळ संभाषण चालू होतं. तोपर्यंत नवीन, त्याचा तिसरा मित्र तेथे आला. त्यांच्यामध्ये सुद्धा संभाषण चालू झाले. ते सगळे खूप इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत राहिल्या आणि प्रवीणची वाट पाहत होते. प्रवीण आला नाही तर हे सगळे त्याचीच वाट पाहत होते. तोपर्यंत हॉटेलचा सेट आला आणि बोलला, प्रवीण सरांचा कॉल आलेला होता. ते थोड्या वेळातच पोहोचणार आहेत. तुम्हाला त्यांनी स्नॅकची ऑर्डर द्यायला सांगितले आहे. थोड्या वेळानंतर हॉटेलचे सेट परत येतो आणि म्हणतात, प्रवीण सरांचा परत फोन आला होता. तुम्हाला त्यांनी डिनर सुरू करायला सांगितलं आहे. ते थोड्या वेळातच येणार आहेत. वाट पाहत पाहत 1-1.5 तास झालेला. त्यांनी डिनर करून घेतले. जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले आणि नंतर ते म्हणाले, आता बहुतेक प्रवीण येणार नाही. बिल पे करायची बारी आली. तेव्हा ते तिघे बोलले, सेठजी, बिल आणा. बिल किती झाले आहे? तर त्या सेठजीने सांगितले, सर, बिल पे करायची काही गरज नाही. आत्ताच ऑनलाईन तुमचे पेमेंट झाले आहे. सगळे विचारच करू लागले. प्रवीण येत पण नाही, बिल पण पे करत आहे, असं कसं झालं? ते तिघेही उदास होऊन उठतात. बाहेर येतात तर त्यांना एक लाल बत्ती असलेली सरकारी गाडी दिसते आणि त्यातून एक तरुण मुलगा पळत येतो आणि त्या तिघांच्या पाया पडतो, प्रणाम करतो आणि म्हणतो, अंकल नमस्ते. पप्पांनी मला इथं पाठवलेलं आहे. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं आणि एवढं काबिल बनवलं की मी कलेक्टर झालो आहे. तुमच्या या भेटीचे अरेंजमेंट 1 महिना पहिलेच केले होते. त्यांना कॅन्सर झाला होता. आजारी होते. त्यांना माहीत होते बहुतेक की ते इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 1 जानेवारीची त्यांनी खूप वाट पाहिली. म्हणूनच त्यांनी सगळी अरेंजमेंट केली होती आणि मला बोलले होते, तू सगळ्यात शेवटी जा. बोलू नकोस की मी या जगात नाही राहिलो. नाहीतर त्यांचे 40 वर्षानंतरच्या त्या पार्टीची मजा राहणार नाही. माझे वडील या दुनियेत नाहीत, पण त्यांना असं वाटतंय की तुम्ही असेच भेटत जा. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सगळेच बोलले, आता आम्ही 40 वर्षानंतर नाही तर प्रत्येक 40 दिवसांनी भेटणार आहोत. त्या सगळ्यांना एक धक्काच बसलेला होता की त्यांचा मित्र या दुनियेत राहिलेला नाही. ते हा विचार करू लागले की आपण या 40 वर्षामध्ये का केव्हाच भेटलो नाही. मित्र हो, ही एक छोटी कथा आहे, पण खूप काही जीवनात बदल घडवून आणते. मित्र हो, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप बिझी असतो. आपण आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा फक्त कोणत्या तरी समारंभात भेटतो, फंक्शनमध्ये भेटत असतो. नाहीतर रोज भेटणं शक्य होत नाही, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. मित्र हो, वक्तदान करायला सुरू करा. खरंच वेळ द्यायला शिका. आपल्यांसाठी, जे आपल्यासाठी झटत असतात, जे आपल्यासाठी जवळचे असतात, जे आपल्याला जवळची मानतात, त्यांच्यासाठी. हा विचार करू नका की मी येणाऱ्या वेळेत किंवा परत कधीतरी जाऊन भेटेन. जर तुम्ही असा विचार करत असाल
तर काय माहीत कोण कधी तुमची साथ सोडून जाईल. म्हणून आपल्यासाठी वेळ काढा, आपल्या लोकांसाठी वेळ काढा. तुम्ही एक पाऊल उचलून तर बघा, तुमच्याकडे 10 पावले सरसावतील. तर बघा मित्रहो, ही एक छोटीशी कथा सांगण्यामागचे कारण म्हणजे आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांचा आनंद घेत नाही आणि एखादा वाईट क्षण, भले तो एका मिनिटाचा का असो, त्यावरच आपले कितीतरी क्षण आपण वाया घालवतो. वाईट गोष्टी तिथल्या तिथेच सोडून द्या. काही झाले तर फक्त मनातल्या मनात एवढेच म्हणा, स्वामी आहेत पाठीशी, सगळं काही ठीक करतील. बघा मित्रहो, तुम्ही त्या भयंकर परिस्थितीतून सुद्धा कसे अलगद बाहेर पडता. तुमचा यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.